हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर 6:30 वाजले आणि आता आपला जिमला जायचा टाईम झाला आहे. आणि बघा अलार्म पण वाजलेला आहे केतकीचा. आणि केतकी पण उठली आहे करत. तर चला आता वर्कआउट करूयात. जिमला जाऊन वर्कआउट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पण करत जा. तर चला भेटूया जिममध्ये. चलो गाईज, रेडी फॉर वर्कआउट. वर्कआउट खतम, निकलते अभी. चला तर जिमवरनं आलो आहे आपण घरी. आता करूयात थोडासा ब्रेकफास्ट. सो ब्रेकफास्ट में है यहाँ पे एक अंडा, सॉरी. तर ब्रेकफास्ट टाईम जिमवरून आलो आहे आता आपण. इथे आपल्याकडे अंडा आणि इकडे आहे शेक. सो आणि या शेकमध्ये मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय आहे. त्याच्यामध्ये आहे खजूर, अजून काय काय आहे, बदाम आहे, दूध आहे आणि मँगो आहे. तर असा शेक आहे आणि हा आपण रोज घेतो जिमवरून आल्यानंतर. आणि तुम्ही असा हेल्दी डाएट घेत जा. आणि घेत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय घेता जिमवरून आल्यावर. थँक्यू. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही बसलोय. हे बघा असे बसलोय आणि रोहनचं इकडे कामही चालू आहे. तर लॅपटॉप घेऊन बसले रोहन. चालू आहे, कधी बंद आहे, कधी चालू आहे, कधी बंद आहे, असं काहीतरी काम चालू आहे रोहनचं. काय चालू आहे मला नाही माहिती. आणि आता मस्त बसले रील स्क्रोल करत. नाही काम करताय, काहीतरी बघताय. मला वाटलं होतं रील स्क्रोल करताय. दाखवते मी तुम्हाला ते काय करताय. असं काहीतरी वर्क चालू आहे. मला त्यातलं काही समजत नाही, बट हे असं काहीतरी बघत बसले आणि मला वाटलं होतं रील स्क्रोल करताय. नका खाऊ, नका खाऊ, नको खराब लागतात हे, नको. चला तर थोडंसं वेळात काढूयात रोहनला. चला तर त्यानंतर आम्ही गेलो होतो डीमार्ट, बिकॉज आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. म्हणजे ग्लोसरी वगैरे काही गोष्टी घ्यायच्या होत्या आम्हाला. त्यासाठी आम्ही डीमार्ट गेलो होतो. आणि इथं रोहन भरपूर काही शूट करत होते आणि व्हॉईसही देत होते. बट काहीतरी माईकचा वगैरे इश्यूमुळं ते काही रेकॉर्ड नाही झालं आहे. सो त्यामुळे ते व्हॉईस ओव्हरमध्ये आवाज येतो आहे तुम्हाला. सो चला तर आपण फायनली मध्ये आलेलो आहे. आणि दामिनी विकासही सोबत होते. सो त्यांची शॉपिंग चालू होती आणि आमचीही शॉपिंग चालू होती. त्यानंतर आम्ही वरती गेलो होतो. तिथं मी अशा काही पर्स, म्हणजे नवीन कलेक्शन आलेलं होतं पर्समध्ये, ते मी एक्सप्लोर वगैरे करत होते. बट इतकं काही असं छान वगैरे नव्हतं. सो मी रोहनला वेअर वगैरे करून दाखवते ते एखादं. सो त्यानंतर मग नाही आवडले, सो आम्ही काही घेतलं नाही. त्यानंतर आमची थोडीशी मस्ती वगैरे चालू होती, गप्पा वगैरे चालू होत्या. त्यानंतर आम्ही आलो होतो ग्लासवाल्या सेक्शनला. सो आमचाच टाईमपास चालू होता आणि सोबतच मला ते टिफिन बघायचे होते ग्लासमध्ये, भाजी वगैरे नेण्यासाठी रोहनच्या टिफिनसाठी. सो ते सर्च करत होते. ऑलमोस्ट मी नेहमीच गेल्यानंतर चेक करत असते, बट ह्यावेळेसही तिथे काही अवेलेबल नव्हते. सो मान्सून तर काही स्टार्ट झालेला नाही आहे, पण डीमार्टमध्ये अम्ब्रेला, रेनकोट वगैरे आलेला आहे. सो आमची अशीच मस्ती चालू होती. आम्ही अम्ब्रेला वगैरे चेक करत होतो. त्यानंतर आम्हाला लागली होती भूक, रात्रही झाली होती. सो आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो आणि मग त्यानंतर आम्ही आमचं जेवण एन्जॉय केलं. अशाच नवनवीन आणि फन व्हिडिओजसाठी आणि आमच्या डेली व्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.